प्रभु येशू ख्रिस्तामे हे तर तो नवी उत्पत्ति हेतो जुनोती ए गयो आम्ही नवीन तरीके के आपाले जीवन जीवना हेता। आणि या वखरी मार्क या दूसरा अध्याय ने 18 वचन में काय लिखला है 18 ने 21 आणि 22 ये वचने आपण वाचू। त्या आगाडी ये वचने जे लिखले त्या आगाडी काहीतरी यहुदी फरीसी लोक जे आहेत आणि त्या काहीतरी संभाषण चालला होता आणि प्रभू येशू ख्रिस्ताले त्या सवाल होती राहिला होता आणि त्या बाबतीत मी या ठिकाणी लिखलं आहे। आणि त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त त्याला काहीतरी जवाब दे आणि ती 21 आणि 22 या वचनामे लिखला आहे। जोड्या का कोणी कोऱ्या कपड्याचे ठिगळा जुन्या वस्त्राला हा लावले तर धंदा करण्याकरिता त्या लावलेल्या ठिगळ्या त्याला म्हणजे जुन्याला आणि ते निश्चित्रे मोठे होते। कोणी नवा द्राक्ष जुन्या घातले तर नव्या द्राक्ष रसाने बदली द्राक्षरस होतात व गोंधळी ही निकामा होते म्हणून नवे द्राक्षरस नव्याचा बदली घालतात। तर या ठिकाणी बेन दृष्टांत किंवा बेन दाखला या ठिकाणी लिखला आहे। पहिलो दाखलो जो आहे तो आपे जे कपडे आहे त्या संदर्भामध्ये म्हणजे जी नवीन कपडो आहे त्याल जर आपण ती जर फाटी गया तर त्याल आपण जुनो जी कपडो आहे त्या जुना कपडा ठिगणो आपण नाही लावू शकते। जर आपण लाव्या तर ती नवीन कपडो आहे ती नवीन कपडो त्या जुनाले आजू फाडी टाकी देणारा आणि ती हारा नाही देखाणारा ती खराब वाटणारा ते केस पासी द्राक्षरसा संदर्भाम योग दाखलो दिलो है की जे द्राक्षरस जे थोना जे वेंडले होते हैं तर त्या वेंडला मी जर नवीन द्राक्षरस आहे तर तो नवीन द्राक्षरस नवीन वेंडला आहे त्यामेच तो टाकणारो जर जुनो वेंडलो आहे त्याम जर नवीन द्राक्षरस टाक्यो तर ती त्याले फाडी टाकी देणारा त्याला ती फोडी टाकी देणारा। आणि या संदर्भामे या ठिकाणी ज्या बेन दाखला आहे त्या बेन दाखला प्रभू येशू ख्रिस्त आहे आखला आहे। आम्ही ओ जो सवाल है या बेन ज्या दाखला है या कहा प्रभू येशू ख्रिस्त ने आख्या जो वे फरीसी लोग जे आता प्रभू येशू ख्रिस्ता जमाना में आणि त्या उपवास होवेत आणि त्या जो वे सवाल होत्यो का योहाना ज्या शिष्य है बपतिस्मा कोणारो योहान त्या शिष्य है त्या उपवास पाळता आणि ज्या यहुदी लोक है त्या भी उपवास पाळता परंतु तो शिष्य लोक प्रभु यीशु ख्रिस्ताला हे आता तो शिष्य लोक का उपवास नाही पाळत आणि तो वे प्रभु यीशु ख्रिस्ता हे के जवाब देने का जो वर राजा है तो वर राजा जोपर्यंत वरडेहारी है तोपर्यंत दुःख मनावणूक आहे गोठ नाही ही सुख आणि आनंद गोठ है। आणि या वाखरी प्रभु यीशु ख्रिस्ता हे के आख्या का ये बेन उदाहरणे देणे आणि म्हणून जी जुनी चाली रीती परंपरा जी हेती ती परंपरा सोडीन आपण नवीन रीती के आपण चालना हेता। पहिला आपो ज्या जुना लोक है आणि त्या जुना लोक काय कोत पहिला व्यसना में आता होरो पियत बीड़ी तंबाकू दारू एवढे बाजे गोठे कोत पण जो ख्रिस्ता में ये गोया आम्ही ते गोठे को होता का नाही कोत काका प्रभु यीशु ख्रिस्ता आपो नवीन उत्पत्ती है जे आपण नवीन जीवन प्रभु यीशु ख्रिस्ता ने दिला है। आणि या वाखरी आपे जे जुन्या गोठे आहे त्या प्रभु यीशु ख्रिस्ता मरणा के त्या जुन्या गोठ्या मृत गोल्या होत्या त्या गाड्या गोल्या होत्या त्या पुराई गोल्या होत्या आणि नवीन तरीके के जे के प्रभु यीशु ख्रिस्त पुनरुत्थान जाया नवीन सामर्थ्य आफाल त्या पुनरुत्थाना द्वारे आफाल मिळा। आणि या वाखरी आज आपो त्या पुनरुत्थाना नवीन सामर्थ्या के आपो जीवी सकते हालेलुया। आणि याठी उपवास ओ फरीसी लोक योग दिखावो म्हणून को 3 प्रकारचा उपवास त्या जमाना में कोई रहेला आता। पहिली गोठी त्या में ई है का त्या जो धार्मिक विश्वास आतो तो 3 गोठी त्या खूप जोर देत। पहिली जी गोठ आहे ती प्रार्थना ही गोठी त्या खूप जोर देत आणि दिखावा म्हणून कधी कधी काय को त्या
एकदम जे के चार रस्ता रोयता ते उभा रही जाए आणि खूप मोठे मोठे के प्रार्थना कोय एक आमा खूप हारा आमा खूप धार्मिक आमा प्रार्थना कोजे लोकाल देखाडा वाकरी त्या जीवन आता परंतु आपाल तोडा जीवन नाही जीवन आहे आपाल खोरा जीवन जी प्रभु यीशु ख्रिस्ता में गुप्त जीवन है आणि ती जीवन आपाल जीवन आहे जे के कलसे में पौल आखे का आपे जी जीवन है ती प्रभु यीशु ख्रिस्ता में गुप्त है आपो पापाले मोय चुकले हेते आणि आपो प्रभु यीशु ख्रिस्ता में गुप्त जीवन आपो जीवी रहिले है हालेलुया प्रार्थना ओ त्या पहिलो आधारातो आणि बीजी गोट दान आणि दशांश लोकाल देखाडा वाकरी दान आणि दशांश त्या देत उचने टाकेत म्हणजे आई ओला पैसा टाकू आई ई दाहो एक लोकाल देखाडा वाकरी त्या देव वचन आहे का जर तुम्हाला दान दशांश कोण आहे तर तुम्ही योकात काय को होती योकात हल मालूम पोडा देना नाही परंतु शास्त्री आणि पुरुष लोक जो त्या दान दशांश को तो या पद्धती के त्या को आफाल ते के नाही कोण आहे आणि ऐके काय जे अर्पणे वगैरे येते ते अर्पणे कोताना त्या दिखावो म्हणून अर्पणे कोरेला आता बीजी गोट त्या जो उपवास कोत तो उपवास कोत तर त्या जो चेहरो आहे तो एकदम पाडीन आणि खूप त्या दुःखामे आणि कधीच त्या चेहरो एकदम आनंदी नाही देखाय आणि यो जो गोठ्यो त्यो जुन्यो गोठ्यो आणि ही रीती के तुम्हा चालामा याटी परमेश्वर आहे प्रभू येशू ख्रिस्त आहे या दाखला आखला आहे आणि म्हणून नवीन कराराम हे के आखला आहे की जो तुम्हा उपास दोत है तो तुम्ही टोळपाले तेल लावा आणि तुम्हा उपास रही कादल हमजाई मांदा तर आय आज उपास है आणि या वाकरी आपू एकदम दुखी चेहरो कोय निराश एके जर आपू लोकाल देखाडते रे तर तो दिखावो है यो ऑडियो गोठियो जो है ते गोठियो आफाल नाही कोण आहे नवीन वरम आफाले नवीन आनंद आणि नवीन खुशी आफाल लीन चालना है आणि या वाकरी त्या काळा में ज्या शास्त्री आणि पुरुष लोक आता त्या जर काहीतरी देशामे घटना घडी होडी तर ती वाकरी त्या उपवास दोत म्हणजे काहीतरी एक राष्ट्रीय शोक मनावणं आहे आणि या वाकरी ते उपवास दोत म्हणजे मंदिर जो पाडी टाकी देनेल जखर्या या 7वा अध्याय आणि 3 ते 4 या वचनामे जे 8वा अध्याय 19 आणि या वचनाम जो ए जे त्या जी मंदिर आता ती परमेश्वरा मंदिर पाडी टाकी देना तो एक राष्ट्रीय शोक म्हणून त्या हे सामुदायिक उपवास ते आहे तो त्यानंतर एक राष्ट्रीय आपदा म्हणून ते उपवास दोय जोवे बीजा दुश्मन लोक आहे आक्रमण कोया महामारी येणे जोवे कोरोना येलो तो खूप लोक उपवास दोत आणि ओढी महामारी प्लेग सारखी महामारी ये आणि तोवे त्या उपवास दोत दुष्काळ पुढे ओढी बाबत जोवे येत तोवे त्या उपवास होवे आणि या प्रकारे त्या जो उपवास होना जे कारणे आते ते वेगवेगळ्या प्रकारचे आते आणि योग चौथा प्रकारचा उपवास का जो व्यक्तिगत काहीतरी तकलीफ येते व्यक्तिगत काहीतरी शारीरिक त्रास आहे किंवा मानसिक त्रास आहे दुःख तकलीफ आहे आणि तो उपवास दोना आणि यासाठी त्या हे के आखेत का प्रभु यीशु ख्रिस्ताल का तो जे शिष्य है त्या का हा उपवास नाही दो आणि तो प्रभु यीशु ख्रिस्त हे के आखे का नवो जी कपडा आहे फडका आहे तर त्या जुना फडका जी ठिगणा आहे ती लाय लावी शकाय आणि नवीन द्राक्षरस आहे तर तो नवीन द्राक्षरस जी वेंडला आहे त्यामेच होणारा जुना आहे त्यामे नाही म्हणजे जे जुने गोठ्यो जुनो स्वभाव आणि नवीन स्वभाव याला आपण मिक्स कोइन आपण ख्रिस्ती जीवन आपण नाही जीवी सकजे हालेलुया या वाकरी नवीन तरीके के अपाल जीवन अपाल जीवन आहे आणि या वाकरी जो मोशे नियमशास्त्र आतो त्या ज्या नियम आता त्या नियम पाळण जोजे आणि या वाकरी प्रभु येशू ख्रिस्ता शिष्य आले त्या लोक बऱ्याचदा त्या नावेत होवेत आणि ते आहेत का तुम्हा आहे की गोता तुम्हा ते की गोता जो प्रभु येशू ख्रिस्ता शिष्य आहे आत नाही दोवेल आणि त्या जोवे खाय ना खात तो त्या के आहेत का तो शिष्य आत नाही दोवेल बाहेरी शारीरिक स्वच्छतापेक्षा मन स्वच्छ रहे हे खूप महत्व आहे ही खूप महत्व आहे आणि या वखरी आपले आंतरिक जी शुद्धता आहे आंतरिक पवित्रीकरण हे खूप महत्व आहे तो आणि या वखरी बारेने गोठे आपू काय कोजे त्यापेक्षा आपे मन जी है ती मन शुद्ध रखना हे खूप महत्व आहे
हालेलुया. आणि या वखरी प्रभू येशू ख्रिस्ता या बेन दाखला त्याले देना. त्यानंतर आपू आघाडी जवळ एज हे तर बेन ज्या स्वभाव आहे त्या बेन स्वभाव लीन आपू चाली नाही शकते. आणि या वाखरी अयोग वचन आपण वाची लावू लूक या 17वा अध्याय आणि 32 वचन फक्त वाहन वचन है. क्या में के लिखना है लूत की पत्नी को स्मरण करो. लूत की पत्नी को स्मरण रखो. मराठी में काय लिखला है लोटाच्या बायकोची आठवण करा. बायकोची आठवण करा. आठवण करा. कहा है के अखलारी. कहा है के अखलारी. उत्पत्ती 19 अध्याय जो आपण वाचजे है. उत्पत्ती 19 अध्याय याम जो आपण वाचजे आणि त्यामध्ये आपल्याला देखाय है का लोट जो आता तो लोट वो अब्रामा वो पुतणे आतो आणि अब्रामा रितो जोवे आतो तो खूप आशीर्वादी जायो. आणि जोवे त्या संपत्ती वादी गोई त्या जा गोवाळ आता त्या गोवाळामध्ये नंतर फुटे पडते लाग्या आणि त्या झुलाता लाग्या. जे के संपत्ती वादती गोई तर त्यामध्ये फूट पडती गोई समस्या निर्माण एला टेक्या आणि त्या जीवनामध्ये एक वाद विवाद येयो. आणि त्यानंतर अब्राम त्याला हे के आखे का देख तू या ठिकाणी तो नजर जावलूक पुरे तावलूक तू ए तुल केस जाईना है तो भाग तू निवडिले आणि त्या ए या आणि जो जागो एकदम निळो देखाय मस्त निळगार एकदम हिरोगार है आणि तो जागो त्या ए यो आणि तो आखे का आई ए जाऊं यार्दन नदी से आई जाऊं. यार्दना जो भाग है तो त्या निवडिले गो. आणि अब्राम हे के आखे का जर तू पूर्व दिशेला जाय तर आई पश्चिमेला जाय. तू जर पश्चिमेला जाय तर आई पूर्व दिशेला जाय. आणि त्या जो तो भाग निवडिले दो तवे अब्राम आखे का ठीक है तुल तो पसंद पड्यो तू जो. परंतु अब्रामाई योग गोठता कोई अब्रामाई बादो काय कोरा आघाडी परमेश्वर देवा हे त्या प्रार्थना कोई त्या वेदी बांधी आणि त्या परमेश्वराले आखी गोठी होपी देनी. वेदी ते प्रार्थना कोई परमेश्वरा त्या याद कोई लोट निगी गोई एकदम. आणि आज जो आपो एज है सदम आणि गोमोरा या ठिकाणी त्या तो जागो जो आहे तो जागो त्या चुकीचा जागो निवड्यो. चुकीचा लोक त्या निवड्या. चुकीच्या लोकांना जाईन त्या निवड्या. आज अपाल योग निवड अपाल कोण आहे या नवीन वरहाम अपाल योग निवड कोण आहे. आणि या वाखरी आपे जी ध्यान है ते आपू केस आपू लावजे है. कंसेकरास पत्र या 3रा अध्याय आणि 2रं वचन या में है के लिखलो है का तुम्हें जी लक्ष्य है ती लक्ष्य तुम्हा स्वर्गीय गोठिये से लावा पृथ्वीवर गोठिये से लावामा. तुम्हें लक्ष्य है ती लक्ष्य तुम्हें फोकस है तो फोकस के जोजे आत्मिक गोठिये से जोजे. जो देहिक गोठी है जो जगिक गोठी है ती जगिक गोठिये से तुम्हें लक्ष्य नाही जोजे. परंतु या ठिकाणी जो आपो एज है लोटा जीवन है जे लोटा पत्नी जीवन जो आपो एज है तर ते आहे धन संपत्ती है ती वादळना ती कहे के वागती रोय ती कहे के आमा अजू कहे के वो आमा कमावी शकजे. आणि या पासडी ते आहे ध्यान लाव्या. आणि जो आपो एज है का ज्या लोक आता त्या लोक त्या ठिकाणी त्या बोंगावे आक्रमण कोण येना आणि ज्या देवदूत लोक आता त्याल बी त्या वाईट काम करा वाकरी त्या देवदूत लोकाला हे के आता का एला लोकाला तू बारे दवाड आम्हा एल्हारी काहीतरी आम्हाला एल्हारी कोण आहे काहीतरी वाईट काम आम्हाला कोण आहे. आणि तो लोट आहे की आखे का मा जो पोयो है ते जुवान है ते तीर तुम्हाला लिजा पण या मा गावा रहता या तुम्हा काय माको हा. आणि त्यानंतर देवदूत आहे त्या डोळा आंधळा कोई देना आणि त्या होता रे गोया त्या काहीच त्या अथाम येणार नाही. आणि ओढो जागो त्या निवडो सोदोम सारखो जागो जा पाप आता जा भ्रष्टता आती जा एकदम खराब लोक आता ओढो जागो त्या निवड्यो. आज आपण नवीन वरहामे आपण काय निवडून आहे आपण देवा संगती में रोईना निवडून आहे. आपे ध्यान आपण देवा से लवांचं ई निवडणं आहे का आपे ध्यान फक्त काम 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 आणि काम यासे आपण लावणं आहे. आपे ध्यान फक्त पैसा कमाना यावे लावणं आहे किंवा आपे ध्यान फक्त ख्याली खुशाली खाय पी लेना ई गोठी से लावणं आहे का परमेश्वरा
जो आत्मिक गोष्टी आहे ती से लावणं आहे ही निवड आज आपल्याला कोण आहे आणि जोवे त्याहाय भौतिक गोष्टी से त्या ध्यान जोवे त्याहाय लाव्या आणि तवे एके आपू एज है का त्याले खूप कष्ट मैंने जा पड्या त्या जीवनात समस्या येणे आणि ज्या पापी लोक आता त्या पापी लोक त्या खूप त्रास जायो आज आपल्या या नवीन वरहम ज्या देवा लोक है त्या संगती में रोईना है का ज्या दैहिक लोक है त्या संगती में आपा रोईना है ती आपल्याला आज निवडणं आहे जुवान जुवान पोह है त्याला आखू आज आपो हारो शिक्षण ले जे आपो देवा विश्वास हो जे चर्च में जे प्रार्थना को जे आपे आयवा भो विश्वास होते हैं आपो शिक्षण आखरी बारे पड़ी जाते हैं आणि बारे पडीन नंतर आपे ध्यान है ती भरकटी जाहे आणि ओढी वखत त्या वचन काय आहे का जे प्रकाश आणि अंधारा है त्या मिलाप उचबी सके नाही परंतु जवे पोहे जवे बारे पडते हैं आणि त्यावेळेस त्या जे ध्यान है ती ज्ञान भटकी जाए भरकटी जाए आणि जे अविश्वासी जे पोहे है किंवा अविश्वासी जी व्यक्ती है त्या त्या आकर्षण जाय सके सावध रहीन आहे आणि या वखरी देव वचन आहे का लोटा जी पत्नी है ती लाफाल स्मरण कोण आहे याद राखणं आहे का ते काय कोण ते के अपाय नाही करा जुजे आणि या वखरी ये गोष्टी तुम्हाला आज अखेरलो आहे आणि या वखरी जर अविश्वासी येरी तर अपाय ता उभा राही जाईन आहे का अंधारा आणि प्रकाश या मिलाप उसबे नाही आणि त्यानंतर संस्कृती अलग रहे आपे विश्वास अलग रहे आणि त्यानंतर जो जोडाई जाते आणि त्यानंतर खूप काही समस्या या निर्माण जात्या आणि या वाखरी त्या समस्या पासे उभे न रहे थांबत नाही वात्या जाते आणि सोल्युशन काहीच निघे नाही उपाय काहीच निघे नाही आणि या वाखरी जे काही आपल्याला देवा वचन आहे का लोटाची पत्नी है तिला भा याद राखणं आहे ती जो पासडे जीवन है त्या पासडे जीवनाला ती सोडे नाही जो देवदूत आखे का तुम्हा हिने निघा बारे पोडा तुम्हा पासाडी फिरी आहे हा माय परंतु लोटा पत्नी काय को या पासाडी फिरी आहे यांस तिल आखे गोठे याद येणे मा दागदागिने हेते आम्ही ओला मोठा बोंगा बांधला है आम्ही ओले गुरे ढोरे हेते शिरडे मेंढरे हेते आम्हा बाधा सोडीन जाय रे है आणि तू तिल आगाडी जासाठी ती हिंमतच नाही चाले म्हणजे ती स्वतः जीवन है ती जीवन वाचडी लेना ही गोठी से ती ध्यान नाही आता आणि त्या वाकरे ती पासाडे फिरी आहे आणि बादल तुम्हाला मालूम है काय जाया मीठा खामलो काय जाया मीठा खामलो खाम बोनी गई आज भी तो मीठा खाम येतो ता देह देह जुरतो जाय रही हो परंतु आज भी तो मीठा खामता है तो ही बायबलम जे लिखले गोठे होते त्यो काय है काहीतरी कथा कहाणी नाही हेत्यो त्यो बादे खरे गोठे होत्यो आणि आज तो मीठा खाम आज भी है का देवाई जे के आख्या ते के ते ती उनाई नाही लोट जरी मानी गयो तरी लोट भी मनाटी तयार नाही आतो तो आखे के मला हेने जागे नाही एक तो गाव री त्या गावा में आई जाऊ आणि शेवटी देवा आखे के तू केस भी जो पण तू हिने बारे पोड त्या डोगो चढीन जाईना आता डोगो चढीन जाईना या वाखरी काय मेहनत लागे तकलीफ सहन करा पडे नम्र येईन जा पडे नीचे सर झुकावीन जा पडे आणि त्याला आखे का तू निघ तो आखे का आई हिने निघू जागे जाय केस तरी जाऊ ती संगती मने देवाई त्याल काढे आणि नवीन संगती में परमेश्वर त्याल लीजा मागे परंतु लोटा पत्नी है ती काही जुनी संगती सोडा तयार नाही आती आणि त्या वाखरी ती निर्जीव बनी गई दगड बनी गई आज आपण ते के नाय कोण आहे आपे जीवन ई प्रभु में सजीव बनी राजो से प्रभु में आशीर्वादित बनी राजो से आणि या वाखरी आपण परमेश्वरा वनाना आहे पवित्र शास्त्रम जवळ आपो एलिशा आणि नामान या उदाहरण जवळ आपण एज है वाचे दुसरे राज्य या 5वा अध्याय आणि तोवे जो नामान आतो तो नामान ती वाहनी पोही ओनायो त्या लोक दुश्मन आता अरामी आतो दुश्मन आतो तरी जी परमेश्वरा भय होणारी होडी पोही ती तो ओनायो ती संगती में ती मिक्स एक गोई नाही
जरी ती त्या तोहडा लोकांमध्ये आती ती गुलाम आती नोकरांनी आती तरी ती त्या विश्वासाम ती विश्वास जो आहे तो विश्वास ती मिक्स नाही कोयो ती विश्वास ती कायम दोय राख्यो ती विश्वास ती सोड्यो नाही आणि तो विश्वास ती मालकाल ती देणं आणि ती आखे का जर मालक जर इस्रायल में जाय संदेशटा जा है मोठमोठा संदेशटा ता जाय तर मालिक को खूप हारोई जाय त्यात सजापणा मिळी जाय आणि ती गोट तो होनायो आणि तो जाय ते पत्र लिख्या राजा करी पत्र दवाड्या आणि तो राजा घाबराय गयो तो है के आखे का अरे आम्ही ओ नामान जो ई रही हो आरामा जो सेनापती है तो ई रही हो काहीतरी मारी लढाई करा वाखरी बहाणो हदी रहिलो है आणि ई जो एलिशा मालूम पड्या एलिशा आखे घाबराय हे मा देव काहीतरी काम करणार होय आणि जो तो ये त्याला आखे का तू यार्दन नदीम जो आणि 7 दा तू बुडिले त्याला खूप अपमान वाट्यो अरे आय ओलो मोठो मा हो मालोली इज्जत आहे मालोली प्रतिष्ठा आहे ती आणि मला हे के आखे एवढा खोडरा पाय मला बुडा आखे त्यावेळेस त्या ज्या चाकर लोक येता नोकर लोक येता त्या आहे के आखता की मालिक तुल ते काय खूप मोठं काम होप्या नाही 7 दा तर बुडीले नाही ओलीच गोठ आहे खूप मोठं काय कठीण काम तू करा नाही आखे हा आणि जर तुला आखतो कठीण काम तरी तू करा तयारी होतो तरी ओला कोयले आणि त्या गोट तो मानिन जो 7 दा तो बुडीले है तर त्या जी चामडी आहे ती एकदम वाहना पहासारखी जाय आणि तो हारोय जाय आणि त्यावेळेस तो एलिशाले काहीतरी भेट म्हणून दा हाटी तो जाय आणि हे के आखला आहे की 340 किलो चांदी तो ली जाय भेट दा आखरी 340 किलो तुम्हा हिसाब लावी ले जा कोला पैसा येत हा बाईल मालूम है ना का चांदी होना भाव कोलो काय बाईल मालूम रोय नाही का 340 किलो म्हणजे 3 क्विंटल आणि 40 किलो ओली चांदी त्यावे आती आणि 70 किलो होना आता कोला 70 किलो होना आम्ही होनाल काय भाव है एक तो लोग कोल्हा देते हैं भाई आखाने तुम्हाला होना खूप गम है तरी नाही आखे तुम्हा कोल्हा देते हैं 60,000 65 75 काही बी रीती परंतु जवळपास त्यावे 5 कोटीपेक्षा ओदारी होना त्यावे आता आणि ते ओला होना तो लिंगोय आणि तो है की आखे देवादासा ही तू लिहिले पण देवादासा जे ध्यान आता ती धनसंपत्ती ना आता होना चांदी वे नाही आता आज खूप बाय निराशे जाते हो आम्ही त्यावर तरी आहे ओला तुला लिहीच हे काय ऐकते नाही का आणि जो धनी रहे त्यारी भाई ओके जुलाई भी लेते हो नहीं का मानी ओला बजना तेरी माल आवा लित्ते जे आते हो नहीं का आई खेती में ओला काम को हूँ आई ओला कामारा छोड़ू हूँ ओला पैसा आई हेंगड़ा हूँ तेरी माले लेवाई नहीं तू ली नहीं दे माल आणि एवढे तक्रारी रहती हो पर आपे जे ध्यान है ती ध्यान आपण जो निर्जीव वस्तु है ती है सनला होता जो सजीव वस्तु जो आत्मिक गोठी है ती है से आपे ध्यान आपण लावना है जो वे लोटाई त्या जो जागो है तो जागो जो परमेश्वरा जो पवित्र जन है म्हणजे परमेश्वरा जी संगती में रहणारे माहे है त्यामध्ये निघीन त्या जो पिठो है तो पिठो ते कानी टाक्यो त्या जो डेरो है ते कानी टाक्यो आणि तो है त्या जीवना में समस्या या हटी निर्माण गयो त्यावे आक्रमण जाई दुश्मन लोक काय आक्रमण कोय त्या लुटालूट जाई आणि तो अब्रामाई जाईन त्याला वाचाड्यो जोवे सदम आणि गोमोरा यावे जोवे अग्निगंधक अग्नी टाकत होय परमेश्वर त्या लाखे काय या शहरा नाश करणार होय आणि तो अब्रामच मध्यस्थी को है आणि त्या जीव वाचाई है आणि या वखरी आज आपे जी संगती ती संगती आपू केस राखज है ती संगती जर आपे टाइम है आपे संगती नुसतो यूट्यूब ए नामे आपे जाती री संगती तर आज आपण हसवी लई नाही आपे पिठोय तो कहे आपू टाकी रोय है आपे संगती नुसती इना फिरना में जाती री किंवा जुवान पोहे नुसतं कैस तरी इरना फिरना में टाइम पास कोना आपे जीवना भविष्य असे आपे दुर्लक्ष येतो री तर आपण आज हसवी लई नाही आपे पिठो है तो आपू पिठो आपू केस टाकते
लोटा सारखो आपे पिठो जर आपण बदली टाकी देनो देवा लोका मने आपण दूर निघी गोये देवा संगती मने जर दूर निघ गोये तर समस्या सुरुवात ए गोया री तर आपण हाचवी राखना है कि आम हाय काहीतरी चूक कोली है आणि या आखरी आपो को हा जागावे हे जे आपो आपण आपे जो चुनाव है तो आपण हे के कोलो है आणि ती आपण आज इथे राखना है गेहजी जो वे त्याल ती भेट एलिशा जी भेट है ती भेट दाहाटी नामान जो है एलिशा नकार को है तो खूप रव्या को है एलिशा आखे नाही आई नाही लेणार त्यानंतर ओ गेहजी है तो गेहजी जाहे आणि काय आखे का आम्ही नामी मा ते मालका ही बेन जाईना बेन गमारायना ते त्याले आम्ही काहीतरी आम्हाला भेट देईना आहे आणि त्या वाखरी तू आम्हाला बेन आहे ड्रेस दे बेन जोड फाडके दे आणि आम्हाला चांदी दे योग किकार चांदी दे म्हणजे आम्हाला तू 34 किला चांदी दी दे हे घेतो आखे आणि त्यानंतर नामांतर हारोय गयला तो खुश आणि त्यामुळे तो आखे अरे योग किकार काय म्हणजे तू 34 किला काय तू 68 किला तू लिजो योग किलो आहे तू वदारी दाहो योग किकार आहे तू वदारी दाहो आणि त्यान तो दे आणि त्यानंतर त्या दासाल तो दवाड आहे आणि जो ते उतरता वेशीही येता हिवेही येता आणि तो वे एलिशा ए हे या काय काम कोल आहे त्यानंतर एलिशा गेहजी लाखे का एला जो कोडा तो कोड आम्ही तो ये जाय का तू ये लोभ दोयो आणि त्याले ती कोड उबरी वळ्या काका त्या ध्यान केस आता त्या ध्यान सेवा येसे नाही आता त्या ध्यान पैसा कमावना असे आता म्हणजे जी गोठ हापाल कोरा लावली हे ती गोठी असे नाही परंतु बिहरी गोठी असे ध्यान लावले ना आणि या वाखरी एकदम मिश्रित जीवन मिक्स जीवन त्या आता आणि त्यामुळे त्या जीवनामध्ये थोडी समस्या येणे अनेकदा आपे जी प्राथमिकता आहे किंवा आपे जी प्रथम स्थान जी है ती प्रथम स्थान आपू देवाल नाही देजे बीजीच गोठी असे आपण देजे हकाई उठे का आपू लगेच आपे मुयाम ब्रश लिले जे किंवा दातू लिले जे प्रार्थना को जे नाही आणि डायरेक्ट आपू दातू चावता चावता गो मने काय काम कोण आहे काय ती आपू कोराठी सुरुवात कोई देजे परंतु जो देव अफाल दिने रोज योग योग दी अफाल दे आपे आत्पा हारा राखे आपे डोळा हारा राखे आपे आखो शरीर व्यवस्थित हालचाल को है तो देव अफा नवीन दररोज अफावे कृपा को है त्या कृपा नवी नवी येती जाय आणि त्या देवाला आपो प्रथम स्थान देजे नाही आणि या अखरी जो आपण निधी माने उठजे तर आपण देवा नाव लावून जे देवा उपकार मानून जे काय करू आगाडी आपण आपे बिछाना माने आपण जे उठजे आपण देवा नाव ले नाही प्रार्थना कोण आहे की देवा आम्हाला नवीन धी तुझी देखाडे कधी नाही विरा नाही बेन मिनिटा का प्रार्थना रोई नाही परंतु ती बेन मिनिटा प्रार्थना आपण कोण आहे आणि जो आपण प्रार्थना को जे देवाला आपे जीवन आपण होपी दे जे त्या त्या दिहा वखरे आपण देवा आता होपाय जाजे आपे बादे कामे ये सफल बनते हैं जर सफल नाही जाई तरी ती हमें समस्या नाही येत आणि या वखरी आपण आपे जी प्रथम स्थान हे पहिलो स्थान ती अफाल देवाल देना है आणि जो जो आपे जीवनाम हारी गोठी आहे त्यो तर प्रार्थना विधी जे के अब्राहम जो जो हारी गोठे त्या जीवनाम प्रार्थना विधी तो कोतो रह्यो प्रार्थना विधी त्याई बनाडी आणि तो प्रार्थना कोतो रह्यो आणि बीजी गोठ का आपे जी आपे उद्धार है त्या आरी आरी जब बीजा लोका उद्धार है त्याला देखील आपण पहिलं स्थान देना है अब्राहमाल जर मालूम पडता का आम्ही लोट जो है तो लोट सिलगी मोणार है आणि तो मध्यस्थी नाही कहतो जांदा हो हारो जागोले निवडी लेदलो है एला खूप संपत्ती गोयली है रोयो मा बाहा बहुत काय जाया जांदा आईलाल काय आखणार नाही आई देवा हे काय मध्यस्थी कोण आहे हे के जर त्या मन होतो तर लोट त्या ठिकाणी शिलकी मोतो परंतु तोडो नाही त्या उधार आणि बीजा उधार असे बी त्या लक्ष देणं आणि त्या वखरी लोटा वखरी ते मध्यस्थी कोई प्रार्थना कोई आणि लोटा जीवन बी वाचाड्या जे के लोट ओ पाप आणि दुष्टता जागो ते निवड होते के आपण नाही निवडणं आहे परंतु पाप आणि दुष्टता या आपण वाची रही नाही आपण दूर रही नाही दुष्ट आणि पापी लोक हा प्रभाव में नाही रही नाही आपण ज्या आपे जे आत्मिक स्वभाव है त्या आत्मिक स्वभाव ज्या दुष्ट आणि पापी लोक है
ते आपे आत्मिक स्वभाव के त्या बदला जाए ए के जीवन अफाल नवीन वर हमें अफाल जीवना है हालेलुया हालेलुया त्योच गोठे अफाल कोता रोईना नाही है आणि या वाखरी एक उदाहरण तुम्हाला दाखवू एक बाहा तो आणि तो दिने रोज प्रार्थना कोई जे के आपू भी कोज है दिने रोज कोत है तो भी दिने रोज कोई किंतु योकीच गोठी वाखरी प्रार्थना कोई घोडा वाखरी कोतोरी वैसे अंदाज लावा घोडा वाखरी कोतोरी जेवण येणं आथाम नाश्ता येणं आथाम नाश्ता वाखरी पासी बपरे जेवण कोण आहे तर जेवणा वाखरी पासी संध्याकाळी जेवण येणं कोण आहे तर जेवणा वाखरी जवळ जवळ जेवण आथाम ये तवे तवेच तो प्रार्थना कर जेवणावेच प्रार्थना कोणा ऑली प्रॅक्टिस ते आहे गोयली आती जेवणा प्रार्थना कोणा का त्याल पासे भेरी प्रार्थना आडवेच नाही आणि ओ बहा योगदा योका मोयाता में गयो ती मंडळी जो पाळक आतो तो कानिकेस तरी मिटिंगाल गोयलो आतो आणि म्हणून बीजा गाव मैंने जो पास्टर आतो त्याल हाद्यो आणि तो बीजा गाव मैंने पास्टर येणं त्या काही लोक नाही ओळखला आता आणि मुर्दा के हुवडला है लोक रोडी रोहा लोक खूप रोडता पबलता बाई है ते रोडती हो आम्ही मुर्दा लिनिंग ना है आणि एकदम सिरियस वातावरण है एकदम गंभीर एकदम दुःखा वातावरण आणि पाळक साहेब भैया लाख्या आम्ही ही मुर्दा होळला है आणि पाळक साहेब त्याला है क्या है का बहा मी तू प्रार्थना को आपे आम्ही या मुर्दा लिनिंग ना है तर ये माहे जे है जे परिवार है त्या दिलासा वाखरी तू प्रार्थना को या बहाई कधी दिलासा प्रार्थना कोली नाही आती पासे प्रार्थना करा लाग्यो दे बाप्पा ये खूप हारा जेवण देना हा यार तो आशीर्वादित को जाय बनाड्या त्याल भी तो आशीर्वादित को ओ बंधुच नाही पडतो लाग्यो ओ बंधुच नाही पडतो लागे का बीजा है ते आलू ता लागे अरे पास्को अरे दिलासा प्रार्थना नाही 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 या बंधुच नाही पडू रे हो पासे सेल्ली आखरी त्याल पकडाल जाईन कानी लिगोया त्याल कानी उभो कोयो बंद राख बंद को तो प्रार्थना तर भलो सिरियस वातावरण आता होती भलो गंभीर वातावरण दुःख वातावरण का बादा लोक ओहाटेक्या कहा का ते कधीच बीजी गोठी वाखरी प्रार्थना नाही कोली आती 30 प्रार्थना म्हणजे त्या जुनी सवय जी आती ती सवय ते सोडीच नाही आणि त्या वाखरी थोडं प्रसंग येणं यो काजोबा आता आणि योगदान त्याही गयो तर प्रभूची प्रार्थना बाधालू जावडे नाही का बाधालू जावडे त्याही गयो मला चाय देणे गांधी टोपी पोवला आता असे चाय देणे आहे चला वडील माहू हे त्याला प्रार्थना करा आखू हे के असे आजोबा तुम्हा प्रार्थना करा आजोबा टोपी हे के कट टाकी आणि हे आमचे स्वर्गातील पित्या तुझे नाव पवित्र म्हणले जाऊ आखिर एकदम प्रार्थना पूरी कर देने आमेन आखे आखो आमेन ही आम्ही आखे अरे पासे पिलदी फार करता काय कर रे का प्रार्थना तर प्रार्थना नाही का आजची रोजची भाकर आम्हाला दे हे के तर आम्हाला आजची रोजची चहा मिळी गोली आती आणि त्या क्रिया माहिती प्रार्थना कोयले दी आमेन कोयले दा सवय पडली राही नाही का आपले तर हे के ऐसे के म्हणून जुने सवयी हे जुन्या आदते हे ते आपल्याला सोडा पडणार आहे नवीन वर हम नवीन आदत नवीन प्रार्थना मी आपे जोजे नाही का प्रार्थना जुनी नाही जोजे नवीन प्रार्थना मी जोजे देवाचं आखे का भाई नवीन गीते आखना आहे नवीन आभार प्रदर्शन आपण कोण आहे आणि अनेकदा आपण नवीन शब्द आपे प्रार्थनेमध्ये वापरूजे त्याच शब्द पासे होणारा लोक रथात आहे काय नाही तीच प्रार्थना को है नाही का हडी गोठे जाय तर आपण नवीन गोठी वाकरी नवीन प्रकारे देवा आभार मानना आहे देवा स्तुती कोण आहे आणि या वाकरी जुना वरहम आपण काय बी कोयारी काय चुकी आरी तर आपण ती सुधरावी लेन आहे एकमेकाला क्षमा कोण आहे जर आपण एकमेकाला क्षमा कहू तर आपल्याला क्षमा मिळणार आहे जर आपण क्षमा नाही कहू तर आपल्याला बी क्षमा नाही मिळणार आहे आणि या वाकरी प्रभू प्रार्थना आपण जवळ पोहोचतोय काय जे का जसे मी आपल्या ऋण्यास ऋण सोडले आहे तसे माझी ऋणे मला सोड म्हणजे माल जे तकलीफ देणे किंवा माल त्रास देणं त्याला क्षमा कहू त्या प्रकारे माय जर एकटा त्रास देणार तर माल बी देवा तू क्षमा को
जर आपण त्रास देणार महाल जर आपण क्षमा करील तर आपण क्षमा परमेश्वर देणार आहोत. आणि या खरे आपण या नवीन वर्षामध्ये आपण क्षमा कोण आहे. जर आपण क्षमा नाही करू तर आपले जे नाम शांती आणि सजापणा नाही राहणार. जर आपण क्षमा कही दहो तर आपले जे नाम शांती आहे, आपले जे नाम सजापणा बी आहे. आणि या खरी नवीन वर्षाम आपण बाध्य गोष्टी आपण उधरावी लेना आहे. जो जुनी गोष्टी आहे ती जुनी गोष्टीले आपण काढी टाकणं आहे आणि नवीन प्रकारे नवीन दृष्टिकोनने नवीन आत्मा के आपण चालणं आहे. आणि या खरी आपले जीवनम जो जुनी गोष्टी याद करणारी जी आत्मा आहे ती आत्मा आपण काढी टाकी देईन आहे आणि नवीन आत्मा आपण लीन चालणं आहे. नवीन मनुष्य आपण धारण करणं आहे. देवबाप तुम्हें बाधाल या वचनाद्वारा आशीर्वादित कोय आपण प्रार्थना करू. स्वर्गीय देवा मत नवा धन्यवाद जे तो स्तुति कोज है काका प्रभु. हमें टोलपावेरे प्रत्येक बाल तुल मालूम है. कोला बाल ही देखील प्रभु तो तुम्ही गणती कोली है. आणि प्रभु आमा केस जाजे कह के साज है काय बोल है ई बादी गोठी ज्ञान प्रभु तू लेता. जेव्हा काही दावीद राजा आखे का देवा तुम्ही मा मन ई पारखुला आहे. तुम्हाला जात हो दोर ने मा मनाम काय विचार चालता त्या देखील प्रभु तुला मालूम है. आणि आय समुद्राम जाईन जरी आय दोब्यो आकाशामाय चढी गयो तरी प्रभु देवा तो उपस्थिती ता है. प्रभु आज या वचनाद्वारा में समझी गए का आमे जी उपस्थिति है आमे जी निवड है ती निवड आम है कोही रीते के कोण आहे. त्या देवा लोक है त्या देवा लोक हमें आम्ही बोनीरांजो जे होडी प्रभु तो इच्छा है. आणि ज्या जुन्या गोठ्या याद करणारी जी आत्मा है ती आत्मा आम्ही जीवनामध्ये निघी जाए एक आम्हा प्रार्थना पोजे. जो भूतकाळ है त्या भूतकाळामध्ये ज्या वाईट गोठ्या घडी गया त्या गोठ्या आम्हा प्रभु याद नाही पोजे परंतु नवीन तरीके के प्रभु आम्हा जीवन जीवचे होडी कृपा आणि होडी दया प्रभु तो आम्हा एरा दे. आज या ठिकाणी उसी मौली मंडळी आणि प्रत्येक बहा बोही या जीवना में प्रभु तुझे अद्भुत काम कोला हेता. 2024 वर्षा में प्रभु दुख मुसीबत यानी अनेक घड़ा वाईट प्रसंग येना त्या प्रसंगा में प्रभु बाधाल प्रभु तुझे आचवी राखी आणि प्रभु पित्या तुझे बाधाल प्रभु तो शांति तो प्रीति आणि प्रभु जो दुख तकलीफ आती प्रभु त्या दुख तकलीफ मने प्रभु बाधाल तुझे बारे काढे आणि तो दयानी कृपे बदल प्रभु आम्हा तो आभार मानसे. प्रभु प्रार्थना करू या 2025 वर्षा में प्रभु आम्हाला नवीन तरीके के प्रभु चाला वाखरी नवीन आत्मा धारण कोई चाला वाखरी प्रभु तो आम्हाला सहाय्य मदत कर. जुना मनुष्य है त्या जुना मनुष्याला प्रभु आम्हा काढी टाकी द्यायचे आणि नवीन मनुष्य प्रभु आम्हा धारण कोई प्रभु आम्हा आत्मिक उन्नति आम्ही जीवनामध्ये येती रोय होडी कृपा तो आम्ही जीवनामध्ये एरा दे की तो चनी प्रार्थना को. हालेलुया प्रभु तो आम्हा दया को तो कृपा को आणि 2025 वर्षा में प्रभु और भी आम्हा शक्ति आणि सामर्थ्य की चाल जे हे की प्रभु तो आम्हा दया आणि कृपा को. अगले टाइम प्रभु तो आत हम दो प्रार्थना ख्रिस्त प्रभु तानोर या मधुर नाम से मागचे है. आमेन आमेन. देवा बाधाला आशीर्वादित कोय आम्ही आपली प्रार्थना को जा आता आम्हा मुंबई या ठिकाणी रोज है पत्नी है त्या